महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। घरफोडी करणाऱ्या 2 संशयितांना कदीम पोलिसांनी ठोकल्या बेड्या। 5 किलो चांदीसह 17 लाखाचा मुद्देमाल जप्त। जालना कदीम पोलिसांनी कारवाई करत घरफोडी करणाऱ्या 2 संशयित इसमांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 5 किलो चांदी व रोख रक्कमसह तब्बल 17,76,161 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जालना शहरातील शिवशक्ती मेल महानगरपालिका समोर जालना येथे तक्रारदार श्री नरेंद्र गुलाबशाह सावजी वय 55 वर्ष, व्यवसाय किराणा दुकान, शिक्षण 10वी, राहणार शिवशक्ती दालमेल समोर म्हसोबा मंदिर जवळ जुना जालना हे दिनांक 11/11/2025 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास सौरभ सुपर शॉपी या दुकानात साफसफाईचे तसेच काम करण्याचे असल्याने कुटुंबासोबत राहत्या घराला कुलूप लावून गेले असताना रात्री 10 वाजता परत आले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले असल्याचे त्यांना दिसून आले। तेव्हा त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले। त्यावेळी बेडरूम मधील स्टीलच्या डब्यात मुलाच्या लग्नासाठी ठेवलेले 8,34,161 रुपये किमतीचे चांदीचे धातूचे 7 नग, विटकर ठोकळा प्रत्येकी सर्व मिळून 5 किलोग्राम भारत ज्वेलर्स जालना यांच्याकडून दिनांक 18/10/2025 व दिनांक 19/10/2025 रोजी खरेदी केलेले जुनी वाहन किंमत 9,42,000 रुपये रोख रक्कम, त्यामध्ये 500, 200, 100, 50, 20 व 10 रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा असे एकूण 17,76,161 रुपयांचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केली आहे, अशी पोलीस ठाण्याकडे तक्रार प्राप्त झाल्याने फिर्यादीवरून आरोपीवर कदीम जालना पोलीस ठाणे गुन्हे रजिस्टर नंबर 478/2025 भारतीय न्याय संहिता कलम 331(3), 331(4), 305 ए प्रमाणे दिनांक 12/11/2025 रोजी 18:13 वाजता दाखल करण्यात आला होता। काल 12 नोव्हेंबर रोजी कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार झाली होती की शिवशक्ती मिल एरियामध्ये बारी नरेंद्र गुलाबजी सावजी याच्या घरात दिवसात कोणीतरी चोरांनी 9.5 लाख कॅश, 5 किलो चांदी अशा मोठा सामान चोरी केलेला आहे। लगेच त्याची घटनाची गंभीरता पाहून त्याच्यामध्ये लक्ष दिला आणि सर्व आमचे कदीम जालना पोलीस स्टेशन SP गुलाबजी साहेब फॉरेन्सिक टीम त्याच्यामध्ये कामात लागली होती। पण सगळा घटनास्थळ बघून असा लक्षात येत होता की काही कोणी इन्सायडरचा याच्यामध्ये रोल असेल, कारण काही जास्त सामान अस्ताव्यस्त नव्हता आणि चाबी काढली, अलमारी उघडून चोरी केली आणि चाबी परत तिथेच ठेवली। तर त्या लिंकवर वर्कआउट करताना त्यामध्ये 2 आरोपी अविनाश अंकुश वाघमारे आणि यशराज सतीश खांडेबरा हे दोघे जालनाचे लोकलच आहे, या दोघांना अटक केलेला आहे। याच्याकडून 100% मुद्देमाल सेम डे हस्तगत करण्यामध्ये पोलिसाला यश प्राप्त झालेला आहे। याच्यामध्ये काय एकूण 17,76,000 किमतीचा टोटल हा मुद्देमाल आहे जो जप्त केलेला आहे। ही चांगली त्यांनी तत्पर कामगिरी केल्यामुळे त्या घरात लग्न होता आणि लग्नासाठी त्यांनी सगळा सामान वगैरे काढलेला होता। त्या फॅमिलीला चांगला रिलीफ भेटणार आहे। कोणी फॅमिली किंवा जवळचे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचे पण आमची तपास आता सुरू आहे। ही कामगिरी करण्यासाठी PI शिक्षकांनी PSI मोरे, कॉन्स्टेबल सदा राठोड, बाबा गायकवाड, दिलीप गायकवाड, संदीप चव्हाण, वकील शेख, इमरान खान, संजय पठाण, धरमपाल सुरडकर, महिला कर्मचारी श्रीकन्या बोराडे हे सर्वांनी अतिशय चांगली कामगिरी करण्यात यांना योग्य तो देणार। थँक्यू सर। आरोपी रेकॉर्डेड गुन्हेगार आहेत की काही नसेल? त्यामध्ये एका आरोपीवर एक आर्म सेक्सचा केस आहे तुला, त्यामध्ये चोरीचे गुन्हे नाही आहे आणि या केसमध्ये 100% इन्व्हॉल्वमेंट आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना।